सारेगामापा ऐक्या सारेगामापा. मी आमंत्रित करते नेहा वर्मा आणि विश्वजित बोरवणकरला. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे आणि धुंदावती भावडी लोचने. होतसे जीव का घाबरा सांगना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना. पाकळी भरलेल्या जीवा आवरावे किती. आशा जागल्या सांग संवेदना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना. हे नवे भास ह्या नव्या चाहुली ऐकूये कोठुनी सादई मळमली. गोठले श्वास स्पंदने बोलती हे शहारे जणू रेशमाच्या जुनी. आज हो थंबल्या काशा भावना सांगना रे मना सांगना रे मना. सांगना रे मना सांगना रे मना. सांगना रे मना सांगना रे मना. थँक्यू. थँक्यू. विश्वजित आणि नेहा, मला ना आज आपल्याकडे तुमचं गाणं ऐकायला, तुमचा हा सोहळा पाहायला आपल्या सगळ्यांची लाडकी मधुरा दातार आलेली आहे. सो मला मधुरा तुला विचारावंसं वाटतंय की तू सुद्धा या आयडिया सारेगमपची एक सदस्य आहेस, होतीस, स्पर्धक होतीस. आज ह्या सगळ्यांची गाणी ऐकताना आणि ह्या 10व्या पर्वाबद्दल तुला काय वाटतं? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आणि दिवाळीच्या शुभेच्छा. मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की मी झी मराठीची किंवा झी सारेगमपची पार्टिसिपंट आहे, एक सदस्य आहे. ह्याचा मला स्वतःला खूप अभिमान आहे. कारण मी एवढं निश्चित सांगू शकेन की आधीही ह्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करण्याच्या आधीही आम्ही गातच होतो.
पण आता जगभरात पोचलो. हा जो फरक आहे, आम्हाला नावानी चेहऱ्यानी जी ओळख मिळाली, थोडंफार सेलिब्रिटी स्टेटस, ग्लॅमर, त्याच्यानंतर पैसा, प्रसिद्धी, हे सगळं जे मिळतं ते फक्त आणि फक्त झी मराठीमुळे. आणि आज झी मराठी हा मला वाटतं सगळ्या लोकांचा, जे मराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत त्या सगळ्यांचा लाडका चॅनल आहे. आणि त्याचे जगभरात मला वाटतं सगळ्यात जास्ती फॉलोअर्स आहेत. आणि सारेगमप तर काय, लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेज आहे. तर मला ह्याचा खूप अभिमान वाटतो की त्याच्यात मला पार्टिसिपेट करायला मिळालं प्रोफेशनल सिंगर्सच्या शेड्यूलला. आणि मी देवाचे आभार मानते, माझे जे वेलविशर्स आहेत त्यांचे आभार मानते, कारण मी त्याची उपविजेती ठरले. आणि ते हे इथे आले ना मी, तेव्हा मला हे सगळं परत आठवत होतं. आणि हा दिवस आमच्या मेगा फायनलचा, ग्रँड फिनालेचा दिवस मला आठवत होता. तर मला ह्या पर्वाबद्दल असं सांगावंसं वाटेल की 10वं पर्व हे होतं. आणि त्या ह्याने मी एवढं निश्चित, आम्हाला सगळ्यांनाच हे जाणवलं आहे की ह्याच्यातनं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या प्रकारची गाणी, नंतर मोठमोठे आता आपले सगळे सारेगमपचे म्युझिशियन्स सगळे जगभरात ते सगळ्या लोकांचे लाडके झालेले आहेत. पण तरीही मोठे मोठे कलाकार येऊन त्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, वाजवलं. तर ह्या सगळ्या ह्यानी तो वेगळा होताच. आणि हे सगळे बरेचसे जण ऑलरेडी गाणारे होते मला वाटतं. तर त्यांना ऐकताना खूप मजा आली. आणि आम्ही अजय, अतुल सगळ्यांचे लाडके म्हणजे कलाकार आहेत, ते परीक्षक म्हणून लाभले. तर आम्ही घरी बसून त्यांच्याकडनं शिकत होतो असं मला वाटतं. आणि मी ह्या 5ही जणांना मनापासून बेस्ट ऑफ लक देते. आणि इथपर्यंत आल्याबद्दल मनापासून त्यांचं काय म्हणू, त्यांचे काँग्रॅट्स देते त्यांना मी. थँक्यू सर. थँक्यू सो मच मधुरा. विश्वजित आणि नेहा, आता नेहाला काही ऑप्शन नाही आहे. मगाशी सावनी होती, आता मला सांग कोण जिंकेल? आता तर महाविजेता किंवा महाविजेती एवढंच होऊ शकतं. काहीच सांगता येत नाही. कोणीही जिंकलं म्हणजे हा पण माझा तितकाच चांगला मित्र झाला आहे, त्यामुळे कोणीही जिंकलं तरी आनंदच होईल. विश्वजित, तुला काय वाटतं? नाही, आम्हाला नेहमी असंच वाटतं की आम्ही 5ही ऑलरेडी विनर्स आहोत. आणि ज्याला एकाला ट्रॉफी मिळते तो आमच्या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणूनच फक्त असेल असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही ऑलरेडी जिंकलेलो आहोत, फक्त एकाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. नेहा, धन्यवाद. आणि विश्वजित, तुला मी इथेच थांबण्याची विनंती करणार आहे. सारेगमप, ऐक्य सारेगमप.